रत्ना छान ग. आत्या नमस्कार करतो. अहो मी मळ्यात जाऊन येतो. गोपाळ आंघोळ करून घे लवकर. हो. अहो लवकर या. पंच, गोपाळ, काय झालं आई? रत्ना, काय झालं? काय ग? काय? अरे काय झालं? बाबा, आपला श्यामदादा निशाला घेऊन पळून गेला. माऊली, आपल्या घरी पोलीस आले. माऊली मोहिते, जालिंदर शिंदेच्या मुलीला तुमच्या मुलाने पळवून नेलंय. तुम्ही तुमच्या मुलाला हजर करता का काय? का त्यांची तक्रार घेऊ? हॅलो. हरिओम. नमस्कार सर. त्या माऊली मोहित्याला चौकशीसाठी बोलवले ना? बरं झालं, उत्तम केलं. निदान त्यामुळे तरी त्याचा समाजातला थोडा मान कमी झालाच आहे. द्या द्या त्याला फोन द्या जरा. माऊली, ढोले पाटील साहेबांचा फोन. हॅलो. हरिओम माऊलीराव. माऊलीराव, आता काय बोलायचं, फार वाईट झालं. नाही म्हणजे आता पोरांचं तरी काय वागणं आहे का? बरोबर आहे काही? आता बघा ना, तुमचा श्याम त्या निशाला घेऊन पळून गेला. नाही नाही म्हणजे तुमचा काही दोष नसताना उगीच समाजासमोर तुमची मान खाली गेली ना. पण तुम्ही काही काळजी करू नका माऊलीराव, मी आहे ना. मी त्या पासलकरला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. हो, त्याला सांगितले तुमच्यासारख्या देव माणसाला अजिबात त्रास द्यायचा नाही. पोरांचं काय हो, पोरांना मी कधी शोधून काढीन. पण निशाचे वडील. हो, निशाच्या बापाला समजावून सांगतो. नाही उगीच काय आहे, डोक्यात राग घालून आरडाओरडा करेल, त्रास देईल. तुम्ही काय काळजी करू नका, मी समजावतो त्याला. तिकडेच आहे ना तो? हा, द्या त्याला, द्या. हो हो, देतो. हॅलो. काय बोलायचं, वाईट झालं रे बाबा, वाईट झालं. हो, काय कुठल्याही शत्रूच्या बाबतीत सुद्धा असं होता कामा नये. अरे लेका, एवढी तळणीतटी पोर तुझी त्या मोहितेच्या बेण्यानं पळवली की. अरे संताप संताप झालाय माझा, काय सांगू तुला. अरे तुझ्या अब्रूवरच घाला घातलाय की त्यांनी. मग आता काय ठरवलंस तू? आता विचार करत बसू नको आणि तडफडत बसू नको. माझा ऐक, त्या मोहित्याची पुरेपूर बेअब्रू कर. धिंड काढ त्याच्या गावामध्ये. अरे मी आहे ना तुझ्या बरोबर. कसं आहे ना जालिंदर, तुझं कसं झालंय? म्हणजे तसं बघायला गेलं तर दोन्हीकडून तुझं मरणच आहे रे. म्हणजे मला म्हणजे तू ओरडलास, वैतागलास, बोंबाबोंब केलीस तर निदान तो माऊली त्या पोरांना शोधून तरी आणेल रे. पण माझं काय म्हणणं आहे, एकदा तुझी पोर आली की तिला जगासमोर तोंड दाखवायला जागा असेल का? आणि समज तू त्या माऊलीला माफ केलंस तरी मी त्या दोघांना शोधून काढेनच रे. कारण त्या श्यामला मी 10,000 रुपये दिलेत. ते जर त्यांनी वेळेत परत केले नाहीत तर त्या दोघांची मी गाढवावरून धिंड काढीन आणि मग त्या दोघांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय नसेल. मालक, इतकी वर्ष तुमची इमानी इतबारी सेवा केली, त्याचं फळ मला हे देत आहे वय? प्रश्न व्यवहारच आहे जालिंदर. माऊली मोहिते, मला माफ करा, मी चुकलो. अहो अहो इन्स्पेक्टर साहेब, माझी तक्रार मी मागे घेतो. रत्ना, अगं रडायला काय झालं? श्यामदादाची आठवण आली. आई, मी श्यामदादाला विसरू शकत नाहीये. सारखा माझ्या डोळ्यासमोर येतो तो. रत्ना,
तुझ्या दादाच्या जाण्याचं दुःख फक्त तुलाच झालंय का? अगं पण त्याला काहीच इलाज नाही. हे बघ, तुझं मन खंबीर कर. हे सगळं आपल्याला सहन करायलाच हवं. माझं मनच तयार होत नाही. काय करू तूच सांग. हे बघ, असा वेडेपणा करू नकोस. तुझी तब्येत बघ कशी झाली. आता तुझ्या लग्नाचं वय झालंय. आम्हाला तो विचार करावाच लागणार आहे. आई, इतके कंटाळलात तुम्ही मला? नाही का, पण एक ना एक दिवस तुला लग्न करावंच लागणार आहे. मला खात्री आहे तुझा श्याम दादा तुझ्यासाठी नक्की परत येईल. काय केलंय मी? मला का पकडलं? मी कुणा गप्पा बस. आवाज बंद. हा बोलतो ना. हरिओम. मग काय मास्तर, काय ठरवलं तुम्ही? हे बघा, आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही वागणार. आमचं ऐका. अहो, किती वर्ष दारिद्र्यात राहणार तसंच कितपत? आमचं ऐकलत ना मास्तर, तर येणाऱ्या 7 पिढ्या ऐश्वर्यात लोळतील. नाही पाटील, नाही. आम्ही साधी बोळी माणसं आहेत. अहो, सरळ मार्गाने जाणारी माणसं आहोत पाटील. वाकड्या वाटेनं जाणं आमच्या तत्वात बसत नाही. खरंच बसत नाही. नको, तुमचं ऐश्वर्य आम्हाला नको आहे. अहो, त्या ऐश्वर्यापेक्षा आमचं दारिद्र्य आम्हाला नजरानं वाटतो पाटील. म्हणजे 5 गणीच्या जमिनीबाबत तुम्ही आम्हाला मदत करणार नाही तर? नाही, कधीच नाही. पाटील, माझं काही झालं तरी चालेल, पण मी निक्षून सांगतो पाटील, माझ्या गावाशी मी गद्दारी कधीच करणार नाहीये. मला काही सहन करावं लागलं तरी चालेल पाटील, पण नाही, मी गद्दारीच करणार नाहीये. याचे काय परिणाम होतील याची कल्पना आहे का मास्तरड्या? होय, सगळ्या परिणामाला तोंड द्यायची माझी तयारी आहे. काय कराल? मला माराल, माझे तुकडे कराल, पण मरणाला भिणार हा मास्तर नाहीये पाटील. तुम्ही माझे तुकडे करून मला उद्ध्वस्त करा. मी माझ्या गावाची आणि माऊलीची गद्दारी नाही करणार पाटील. आणि पाटील हे काय? याला कापू कुठून आणलेत पाटील? यांनी काय केलं पाटील? आता मला मारा, पण याचा काय दोष? पाटील, एकूण ते पोर गयो माझं. याला काय करू नका पाटील. मला रगत तारुण्यात पडा, मला मारा, पण माझ्या पोराला काय करू नका पाटील. नको मारू, मग माझं ऐकणार? नाही. हरिओम हरिओम. आणि पोराचे दोन्ही डोळे काढा. नाही पाटील. हातपाय तोडा, जीव घ्या, नदीत टाका. नाही पाटील. कुठे निघालीस? अलका, अलका, पाहिलं रामराव, आमची बहीण आमच्या समोर आमच्याशी न बोलता निघून गेली. या घरात काय चालले कुणास ठाऊक. नाही मालक, तसं नसल. अहो, गडबडीचं काही काम असल्यामुळे ताईसाहेब गेले असत्या. हे थोबड बंद करा तुझं. मला अक्कल शिकू नकोस हा, सांगून ठेवतोय. मला काय कळत नाही, या घरातले सगळे लोक एकमेकांना सहकार्य करतात, समजून घेतात. मला एकट्याला वाईट टाकले परके समजता? ती अलका घाई गडबडीत का गेली मला कळत नाही, दिसत नाही मला. छानपणा करू नको, कामाला चल. चल निघ. या आलात. वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून पतिप्रेमाचं प्रदर्शन करून आलात. वा, आता अशीच एक लांबलचक दोरी घ्या, आमच्या गळ्यात घालून गाठ बांधा आणि आम्हाला लटकवा, म्हणजे कायमची कटकट मिटेल. आज सणासुदीच्या दिवशी असं अभद्र का बोलताय तुम्ही? आम्ही फक्त अभद्रच बोलतोय हो, पण या घरातले लोक दरिद्री विचार करून अभद्र कृती करतायत. या घराचा स्वाभिमान परंपरा पार मातीत घालतायत. अलकाताईंबद्दल बोलताय का तुम्ही? हो, अलकाबद्दलच बोलतोय. माझी धाकटी सख्खी बहीण, जिच्यावर खूप मनापासून प्रेम केलं.
आजपर्यंत कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. माझा मुलगा माझी मुलगी तिच्यात बघितली. आम्हाला वाटलं होतं की या घराचा उंबरठा ओलांडून तुम्ही आलात की आमच्या घराण्याला वंश मिळेल म्हणून. पण नाही, आमच्या ते नशिबातच नव्हतं. सगळ्यांकडून निपुत्रिक म्हणून घेणं आमच्या नशिबात होतं. पण तरी आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. का या अलकाकडे बघून तिने काय पंख फेडले आमचे? आमच्या वैऱ्याशी हात मिळवणी करून आमचा सूड घेते ती. खूप बोललात तुम्ही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही सगळेजण काही तुमचे वैरी नाही आहोत. मी पतिप्रेमाचं प्रदर्शन करते असं म्हणाला. आज खूप दुखावलात तुम्ही मला. पण तुम्ही जरा आत्मपरीक्षण करा ना. त्या गुरुजींचा कसा छळ करता तुम्ही. माऊलींच्या घराला वेठीवर धरलंय, त्यांचा निर्वंश करायला निघालात. मग आपल्या घरातला वंश कसा वाढेल? बस, खूप बोललात. आता जा म्हणतो ना. या सर्वांना जर माझ्याबद्दल काही वाटत नसेल तर माझ्या पुरता विचार करायला मी समर्थ आहे. हरिओम. एक आहे, चल. अगं रत्ना, तू अशी का उभी आहेस? चल फटाके उडूया. तू जा रे. चल. अगं रत्ना, आतमध्ये चल, ओवाळायची तयारी केली सगळी. अगं श्यामदादाची फार आठवण येते ग. श्यामदादा नक्की परत येणार आहे घरी. चल गोपाल दादाला ओवाळून घे बघू. पूजा चल 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 आटप. अरे पूर्वाची सोड ती, हो, आलोच. नंतर फटाके उडवायचे ते. चल पूजा चल. आले आले. अगं ते ठेव ते तसं. चल चल. चल ठेवून दे बघू, नंतर बघू. दिवाळीच्या दिवशी अशा उदास लागू नका. पण त्या लावा, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. लावा. माऊली वहिनी, या. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. या सगळ्या भेटवस्तू तुमच्यासाठी. हे बघ. आणि वहिनी आता ओवाळून घ्या. आणि हो, नेहमीप्रमाणे दिवाळीचा फराळ आमच्या घरी. भाऊजी किती त्रास घेताय तुम्ही. माऊली ऐकताय ना, त्रास करून घेतोय आम्ही, म्हणजे आम्ही परके होय. अरे नाही रे बाबा, तिचा उद्देश तसा नव्हता. पण आज सकाळपासून तिचं लक्षच लागत नाहीये कुठल्या कामात. काय खरे त्यांचं. आज पहाटेपासून लक्षच नाहीये माझं. पिंगळा आला होता माझ्या स्वप्नात. लौकिक दृष्ट्या तुला दुःख, वेदना, यातना यांना तोंड द्यावं लागल. हे तुझं पोरग परम भाग्याच आहे. तुला एका पोरापासून सुख मिळणार आहे. तुझ्या 2 मुलापैकी एक मुलगा तुला सुख देईल, दुसऱ्याचं मात्र. वहिनी कठीण आहे हे तुमच्यासाठी. असं काय माऊली, हे तुम्हाला. धन्यवाद. आणि या इन्स्पेक्टर साहेब या. हे काय दिवाळीच्या दिवशी तुम्ही या वेशात? माऊली, दिवाळीच्या चांगल्या दिवशी मी तुम्हाला एक वाईट बातमी सांगायला आलो. श्यामने आत्महत्या केली आहे. श्याम, मी तुला खूप बोलले म्हणून रागावून गेलास का तू? मी चुकले रे श्याम. वहिनी मी चुकले माणसं. वहिनी अगं सांभाळ स्वतःला. श्याम, आपला श्याम गेला. श्याम दादा सोडून गेला. श्याम सोडून गेला. त्याच्या खांद्यावरून आम्ही जायचं, तोच आम्हाला सोडून गेला. माऊली शांत. काय होतं श्याम? माऊली काय होतं तुम्हाला? श्याम दादा, दादा, अरे, दादा, काय होतं तुम्हाला? अरे कोणीतरी